सोपान आजोबा जे काही बोलतायत ते साफ खोटं आहे आजोबा। तुमचा माझ्यावर विश्वास नसेल पण निदान महादेव आजोबांवर तरी। प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे शुभ्रा। हे सगळं निर्विवाद सिद्ध झालं तरी माझं महादेव दादावरचं प्रेम तीळ मात्रही कमी होणार नाही। पण असा कुठलाही पण परंतु मनात बाळगू नका आजोबा। तेच तर मी सांगते। सोपान हा माणूस कधीच विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नव्हता। अत्यंत स्वार्थी आणि मतलबी माणूस आहे हा। हे मलाही ठाऊक आहे। मग का मनात शंका येतात तुमच्या आजोबा? कारण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये। कुठल्या प्रश्नाचं? पार्वती वहिनी महादेव दादाला, या वाड्याला, मला का सोडून गेली? किंवा का काढून टाकण्यात आली? पार्वती बहिणीला या वाड्यातून काढून टाकण्यात आलं? तसं असेल तर मला याचं उत्तर कळायलाच हवं। आजोबा ते आपल्याला आता कधीच कळू शकणार नाही। शुभ्रा मला माहिती आहे तू तुझे उपचार थांबवले आहेस, पण जर आजोबा खरंच ते शक्य नाहीये। विचार कर शुभ्रा, हा गुंता जर सुटला। भूतकाळातले गुंते सोडवताना मला माझं वर्तमान आणि भविष्य नाही गुंतवून घ्यायचं आजोबा। तेवढं सोडून तुम्ही मला काही सांगा। तेवढं सोडलं तर काय उरतं बाळा? आजोबा प्लीज प्लीज मला समजून घ्या प्लीज। श्रीराम श्रीराम। तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये शुभ्रा। मी काहीसा स्वार्थी विचार केला होता, पण आता ठरलं। इथून पुढे हा विषय बंद। श्रीराम। हवा होती कोणी तैसे कोणी होती निशब्द। मला सुद्धा विक्रांतने पूर्ण अंधारात ठेवलं होतं। मला काल कळलं की तुम्हाला सॅनिटोरियममधनं बाहेर आणण्याची कल्पना सगळी त्याची होती।
त्या माणसाचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. तुला खरं सांगते प्रिया, आणखी काही महिने मी त्या सॅनिटोरियममध्ये राहिले असते ना तर मला खरंच वेड लागलं असतं. फार भकास आणि उदास आहे तिकडे. आयुष्यातला कुणीतरी आनंद शोषून घेतलाय अशी माणसं आहेत तिथे. खूप वाईट वाटायचं, दया यायची, चीडही यायची कधी कधी. कारण त्यांच्यामुळे मला स्वतःला सतत ठासून सांगावं लागायचं की मी वेडी नाहीये. खूप कठीण होतं ग प्रिया, खूप कठीण होतं स्वतःची विवेकबुद्धी टिकवून ठेवणं. अगदी वादळामध्ये पणतीची ज्योत जपावी ना तसं. यू हॅव गॉन थ्रू अ लॉट मामा. मला वाईट याचं वाटतंय की मी तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही. नाही प्रिया, तू मला खूप मोठी गोष्ट दिली आहेस, विश्वास. खूप डिप्रेशन यायचं, अगदी फिजिकली जाणवायचं ते. पण त्यावेळी वाटायचं नाही, या 4 भिंतींच्या पलीकडे कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवणारा आहे की मी वेडी नाहीये. आणि तोच विश्वास कायम ठेवण्यासाठी मी लढायचे स्वतःशी, स्वतःच्या काळ्या सावलीशी. ममा, पण आता तुम्हाला जास्त सावध राहायला लागणार आहे. सॅनिटोरियमचा एक खूप मोठा फायदा होता. सुलेखा तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. ती इथेही पोचू शकणार नाही. सुलेखाचं सर्वात मोठं हत्यार होतं भीती. तिची भीती बसली होती माझ्या मनात, पण ते हत्यारच मी आता मोडून टाकलंय. काय करेल ती, काय करेल? जास्तीत जास्त माझा जीव घेईल एवढंच ना. ममा, मला राहून राहून त्या अभिमानचं आश्चर्य वाटतं. त्याला मी सुलेखाबद्दल सगळं सांगितलं तरीही तो तिच्याशी लग्न करायला तयार आहे. वेळ लागलाय का त्या मुलाला? मम्मा, मला वाटतं तो अभिमान जरा. अरे काकू, कशी आहेस? छान. अभिमानचं काय? तू अभिमान बद्दल काहीतरी बोलत होतीस ना? ओळखतेस तू त्याला? नाही. मग मी तिला सांगत होते सुलेखाचं अभिमान बरोबर लग्न ठरले, तेव्हा तिने विचारलं अभिमान कोण? ओ, पण आई, मी आहे ना तुझी एकुलती एक लेक. मग सुलेखाच्या लग्नाबद्दल जी काही चर्चा करायची आहे ना ती फक्त माझ्याशी करायची, इतरांशी नाही. काकू, तुम प्रिया, चहा टाकू का सरबतच घेणार आहेस? चहा चालेल. शास्त्र्यांचा वाडा हाच आहे का? गुड मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार. शास्त्र्यांचा वाडा हाच ना? हो. आपण? माझं नाव श्रीरंग रानडे. तुम्ही? अशीच झाली होती ना आपली पहिली भेट मिसेस शास्त्री.
आत चला माझ्या बरोबर. उठा ना उठा. माझा विश्वासच बसत नाही माझ्या कानावर. तुम्ही स्वतःच्या कानानं ऐका. उठा. कशावर विश्वास बसत नाही? काय काय झालं काय ते तरी सांगशील की नाही? प्रथमेश बोल ना. काय? हो प्रथमेश बोल ना. थोडकं मोडकं अडखळत का होईना तो आत्ता माझ्याशी बोलला. तू शिकवलंस त्याला बोलायला? मी नाही, शुभ्रानं. तिच्या प्रयत्नांना यश येत आहे. तुम्ही स्वतःच्या कानानं ऐका. थांबा नाही तर मी बोलवून आणते त्याला. आपला प्रथमेश खरंच एके दिवशी असं बोलायला लागेल? नो, मी हेच सांगते तुम्हाला. गेले कित्येक वर्ष त्याच्या उपचारांसाठी पैशापेक्षा प्रयत्नांची जास्त गरज आहे. आपण आई वडील असून जे करून दाखवलं नाही ते शुभ्राने करून दाखवलं. तू खूप केलंस ग त्याच्यासाठी, पण फक्त मीच काही. प्लीज प्लीज तुम्ही आता हे असलं काहीही मनात आणू नका. तुम्ही प्रथमेशसाठी माझ्यासाठी या घरासाठी जे काही करताय ना ते मला कळतंय. मला सांगायची गरज नाहीये. मला दिसतंय ते खरंच. तुम्ही आता फक्त माझ्या बरोबर चला. तो पुस्तक पेन्सिल असं काहीतरी बोलतोय. तुम्ही ऐका ना स्वतःच्या कानाने. तुम्ही माझ्या बरोबर आज चला. या. मी कालच डॉक्टरांना फोन केला होता. तेच म्हणाले की मी आज इथे येतो. सध्या जी तुझी मनस्थिती आहे ती. मला वेळ लागलेला नाही आहे आदिनाथ. आणि याबद्दल जर तुम्हाला शंका असेल तर आत्ताच सांगते. शुभ्रा, एवढा हायपर होण्याची काहीच गरज नाहीये. काल सोपान आजोबांसमोर जे काही झालं ते पाहिलंय मी. तुला ते कळलंही नसेल, जाणवलंही नसेल, पण काल सोपान आजोबांशी बोलताना तू शुभ्रा नव्हतीसच, पार्वती होतीस. तुम्हाला काय माहितीये पार्वतीबद्दल? ती शुभ्रा नाही हे कळणं इतपत माहितीये. आदिनाथ, आता मला तिचं अस्तित्व माझ्या आयुष्यात नकोय हेच सांगायचा प्रयत्न करते मी. पण ते आहे शुभ्रा, ते आहे. याचीच काळजी वाटते मला. तुझ्या नकळतच यू जस्ट स्लिप इनटू पार्वती. पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये तेवढंच वाटतंय मला. आयडेंटिटी क्रायसिस, स्प्लिट पर्सनॅलिटी. मला फार काही माहित नाहीये त्याच्याबद्दल. जस्ट जे काही वाचलंय, ऐकलंय. डोंट वरी मिस्टर शास्त्री, तुम्ही जे बोलताय ती फारच रिमोट पॉसिबिलिटी आहे. आणि मी काळजी घेईन की असं काहीही होणार नाही. शुभ्रा, तुझी ही ट्रीटमेंट आपण अचानक थांबवली म्हणून तुला काही त्रास होत नाहीये ना, हेच जाणून घ्यायचं होतं मला. तुझ्यावर माझा अविश्वास आहे किंवा तू जे काही म्हणतेस त्याचं. आदिनाथ, मी तेच सांगते तुम्हाला. मी अगदी नॉर्मल आहे. आणि खरं तर ज्या दिवसापासून मी ट्रीटमेंट थांबवली आहे तेव्हापासून मला अगदी हलकं मोकळं वाटतंय. आणि काल जे काही झालं ते झालं कारण तो माणूस खोटं बोलतोय. महादेव आजोबांबद्दल ते जे काही बोलतायत ते साफ खोटं आहे. पण तरी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या कोणाकडेच नाहीये शुभ्रा. पार्वती आजी हे घर सोडून का गेली, किंवा तू म्हटल्याप्रमाणे तिला या घरातनं कोणीतरी बाहेर काढलं, कोणी काढलं आणि का काढलं, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळायला हवं शुभ्रा. काय फरक पडणार आहे हे उत्तर जाणून घेतल्याने? तुमच्या माझ्या आयुष्यात त्यानं काय फरक पडणार आहे आदिनाथ?
डॉक्टर आता तुम्हीच सांगायला. मिसेस शास्त्री, तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास होतोय ती तुम्ही करावी अशी जबरदस्ती कोणीही करू शकत नाही, करतही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या भूतकाळाशी आता अनेकांचं आयुष्य जोडलं गेलंय. अगदी माझ्यासारख्या तिराहिताचं पण. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिसेस शास्त्री, अज्ञानाच्या सुखापेक्षा ज्ञानाची वेदना कधीही श्रेष्ठ असते असं मला वाटतं. ज्याला ती वेदना भोगावी लागते त्याचं याबद्दलचं मत वेगळं असू शकतं ना डॉक्टर? रात्री 2 वाजता तू सुलेखा बरोबर काय करत होतीस? आम्ही पबमध्ये गेलो होतो. मुळात तिची आणि तुझी ओळख कशी काय? मी स्वतःहून तिच्याशी ओळख करून घेतली. का? सिनील, तू चिडणार नसशील तर मी तुला सगळं व्यवस्थित सांगेन. तू जे सांगणार आहेस त्याच्यावर ते डिपेंड करतं. मी सुलेखाशी स्वतःहून ओळख करून घेतली. मी तिला असं म्हटलं की मला MBA करायचं आहे आणि तिचा गायडन्स हवा आहे मला. इनफॅक्ट मी तिला सांगितलंय की तूच मला तिचा रेफरन्स दिलायस. हे सगळं करण्याची काय गरज होती? आमचा प्लॅन होता हा. आमचा? माझा आणि प्रियाचा. अच्छा, म्हणजे प्रिया पण आहे का या सगळ्यात? हे बघ नील, त्यांच्या घरात जे घडलंय, आय मीन जे घडतंय, त्या सगळ्या मागे सुलेखाचा हात आहे असं कोणाला वाटतं? असा प्रियाला संशय आहे. आणि आता मलाही असंच वाटतंय. जेवढे दिवस मी सुलेखा बरोबर राहिली आहे, आय एम टेलिंग यू, जशी ती दिसते तशी ती नाहीये. देयर इज समथिंग सस्पिशियस अबाउट हर. क्षिप्रा, स्टॉप इट. अरे ऐकून तर घे. मला काही ऐकायचं नाहीये. मी तुला आधीपासून सांगतोय की या सगळ्या फालतू गोष्टी प्लीज आपल्यामध्ये आणू नकोस. प्लीज ले ऑफ यार. आधी काय तर म्हणे शुभ्राचा पुनर्जन्म, आणि आता काय तर सुलेखा सस्पिशियस वाटते. हो, आता मला कळलं की तुला माझ्यासाठी वेळ का नाहीये. यू वर बिझी स्नूपिंग ऑन सुलेखा. कारण त्याची गरज आहे. उद्यापासून मी तिच्याकडे राहायला जाणार आहे. व्हॉट? हे सगळं करताना तुला एका पैशाने सुद्धा मला नाही विचारावं असं वाटलं? कोण आहे मी तुझा? नोकर आहे का? हा, का खेळणं आहे तुझं? तुला वाटेल तेव्हा तू येणार, लाडीकपणा करणार, आणि तुला वाटेल तेव्हा तू. नील, तू डिस्कशन भलतीकडे नेतोयस. इट्स नॉट अबाउट अस. देन इट ब्लडी वेल हॅज टू बी अबाउट अस. मला इतर कोणाशी देणं घेणं नाहीये. आणि जर का तुला इतर सगळ्यांशी देणं घेणं असेल मी सोडून, तर प्लीज जा. गो टू हेल. यू आर ऑलरेडी मेकिंग माय लाईफ हेल. हे खरं तर मी म्हणायला पाहिजे. लग्न करायचं ठरल्यापासून एक दिवस सुद्धा दिलेला नाहीयेस तुम्हाला. काय फायदा काय अशा रिलेशनशिपचा? फायदा आणि तोटे बघून मी ही रिलेशनशिप ठेवली नव्हती. बरोबर आहे, तुला काही घेणं देणंच नाहीये ना. मग कायच तू माझ्या बरोबर? जा ना, 100 मुली मिळतील तुला. का? तुला कोणी दुसरा मिळालाय का? शट अप नील. यू शट अप अँड जस्ट गेट लॉस्ट.